स्टार 9 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोहोचलो आहे पारगाव पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणि पारगाव पोलीस स्टेशनला राष्ट्रीय सेवा योजनेचे काही विद्यार्थी दाखल झालेले आहेत आणि पाहूया विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कालपासून आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांच्या नाही का संघाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून काय काय काम झालेले आहे. तर आपण त्यांचे इतर आमचे हवालदार आम्ही आता स्टडी करतो स्वतः की बाबा आपलं प्रायमरी तर त्याला लगेच हाकलून देता येत नाही. पोलीस स्टेशनला कोणी आलं त्याला हे माहित नाही ना की हे महसूल ह्याच्यावर निर्णय देणार का पोलीस निर्णय देणार. पोलीस गुन्हा दाखल करून कारवाई करणार. तर आमचं काम आहे की येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सौजन्याने वागणूक देणे आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणे किंवा त्याला जो क्राईम वाटतो तो क्राईम आहे का नाही आहे. सर नमस्ते. नमस्कार. हा बोला, नाव काय आपलं? माझं नाव सहाय्यक प्राध्यापक अर्जुन सोमवंशी आहे. आम्ही डॉक्टर डी वाय पाटील लॉ कॉलेज मधून आलेलो आहोत. मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी आहे. लोणी गावामध्ये, आंबेगाव तालुक्यातील लोणी गावामध्ये 7 दिवसाचा हा हिवाळी विशेष शिबिर आहे, ज्याच्यामध्ये आपण 40 विद्यार्थी घेऊन आलेलो आहोत. सो यांना समाजाच्या प्रती जागृत करण्यासाठी सेन्सिटायझेशन आपण ज्याला म्हणतो, जे 4 दिवारांमध्ये कदाचित शक्य नाहीये, क्लासरूमच्या 4 दिवारांमध्ये शक्य नाहीये. ही 7 दिवस ही 40 मुलं ह्या गावामध्ये राहणार आहेत, समाजाला जवळून पाहणार आहेत आणि समाजाला जवळून अभ्यास करून समाजासाठी काय करू शकतील याचा ते पुढे विचार करणार आहेत. आपल्या कॅम्पचं जे उद्घाटन झालं ते केव्हापासून झालेलं आहे आणि 2 दिवसापासून आपण काय कार्य केलं? येस, आपण 4 तारखेला आपला कॅम्प या गावामध्ये आला. हा कॅम्प 10 तारखेपर्यंत राहणार आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी ॲडव्होकेट शेळके सर आमच्या बरोबर होते. त्याचबरोबर गावातील मान्यवर होते, सरपंच, उपसरपंच असतील. सो ते त्या कार्यक्रमाला होते. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS गोपाकुमार सर यांनीही त्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिलेल्या होत्या. उद्घाटन झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गावाची पाहणी केली. गावाच्या म्हणजे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत, सरपंच आहेत, त्यांनीच आम्हाला गावाबद्दल माहिती दिली होती. सो त्या आधारे आम्ही पाहणी केली. त्यानंतर महत्वाचे जे प्रश्न काही वाटले आम्हाला, सो लोणी गावामध्ये आता सध्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पाण्यावरती मात म्हणजे पाणी टंचाईवर मात केलेली आहे. सो पण त्याच बाजूने आम्ही पाटबंधारे बांधण्याचं काम तिथे केलेलं आहे. तिथे ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे लहान मुलांसाठी त्यांनी खूप छान उपक्रम केलेला आहे. शेती ती मुलं पिकवतात. सो तिथेही आम्ही सहकार्य केलेलं आहे. मुलांना छान पद्धतीने ती शेतीची मशागत करून दिलेली आहे. त्याच पद्धतीने स्वच्छतेचं अभियान आम्ही गावामध्ये राबवत आहोत. स्वच्छतेचं महत्त्व आम्ही सांगत आहोत. त्यासाठी पथनाट्य आम्ही तयार केलेले आहे. त्या पथनाट्यांद्वारे समाजाची जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर गावामधून रॅलीचंही आयोजन केलं जाणार आहे. रॅलीद्वारे व्यसनमुक्ती असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या असेल, अशा प्रमुख प्रश्नांवरती आम्ही तिथे भाष्य करणार आहोत त्या रॅलीद्वारे. सो नक्कीच या 40 मुलांकडून ते करून घ्यायचा उद्देश आहे. मी फक्त एक यांना डायरेक्शन देण्यासाठी इथे उपस्थित आहे. सो ही मुलंच जी समाजामधून आलेली आहेत, त्या समाजासाठी काहीतरी योगदान करून या 7 दिवसांमधून नक्कीच काहीतरी समाजाप्रती निर्णय एक काहीतरी मोठं ऑब्जेक्टिव्ह ठेवून इथून जातील, अशी आमची अपेक्षा आहे. तर आपल्या संगते आहेत ॲडव्होकेट निलेश शेळके सर. यांनी पण त्यांच्या आयुष्यामध्ये असे कॅम्प बरेचसे पाहिलेले. तर आपण काय सांगू इच्छिता? खरं तर डॉक्टर DY पाटील लॉ कॉलेज पिंपरी यांचा 7 दिवसाचा जो राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आहे, तो शेजारीच लोणी गावामध्ये त्या ठिकाणी आहे. कालच त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं. आपल्याच तालुक्यातले असणारे सोमवंशी सर, जे की याचे कार्यक्रम अधिकारी आहेत, तर ते तालुक्यातले असल्याने आणि परिचित असल्याने त्यांच्या विनंतीवरनं त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. एक लॉचा स्टुडंट मी देखील आहे. मी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कॉलेज जीवनामध्ये कार्यक्रम अटेंड केलेले आहेत आणि एक आपल्या भागामध्ये पिंपरी सारख्या महाविद्यालयातनं विद्यार्थी येत असतील तर आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी योगदान असावं, या अनुषंगाने आज या विद्यार्थ्यांची भीमाशंकर कारखाना या ठिकाणी व्हिजिट होती. त्यानंतर ग्रामीण कार्यानुभव पोलीस कामकाज कसं चालतं या अनुषंगाने त्यांनी आज या ठिकाणी पारगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि याच अनुषंगाने मी या ठिकाणी उपस्थित आहे की आपले देखील अनुभव प्रॅक्टिकली काय विद्यार्थ्यांबरोबर शेअर करता येतील किंवा त्यांना देखील उद्याच्या काळामध्ये ते वकील म्हणून ज्यावेळेस कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतील तर त्याबाबत जे काय आमचे अनुभव आहे ते देखील मी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हे विद्यार्थी निश्चितपणे त्यांच्या इथनं NSSच्या कार्यक्रमातून अनुभव घेऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. तर आपण
सर आता तुम्ही पाहत असाल की 20 मुलं आहेत आणि 20 मुली आहेत, म्हणजे मुलींचाही त्याच पद्धतीने सहभाग आहे. ह्या मुली 7 दिवस इथे राहणार आहेत. असं नाही की म्हणजे इथे पूर्ण दिवस झाला की घरी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी येतील, असं नाहीये. तर 7 दिवस त्या मुली इथे राहणार आहेत. मात्र ह्या मुलींची जबाबदारी म्हणून पुणे विद्यापीठाद्वारे एक कंपल्शन असतं की तुम्हाला एक स्त्री रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा घेऊन यायचा असतो. सो आमच्याच महाविद्यालयातल्या सहाय्यक प्राध्यापक स्वाती मेहता मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. सो त्याही आमच्या बरोबर इथे या कॅम्पमध्ये असणार आहेत सर. तर आपण जाणून घेऊया मुलांकडून 2 दिवसाचा उपक्रम आंबेगाव तालुक्यामध्ये कसा संपन्न झाला. आंबेगाव तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांना काय वाटलेलं आहे. तर नमस्ते. नमस्कार आपला सर. परिचय काय? सर माझे नाव समृद्धी धनंजयनी डॉक्टर डी.वाय. पाटील विधी महाविद्यालयाची BA LLB ची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. बर. मग आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही कोणत्या गावी राहिलेत आणि त्या गावी कॅम्पचं उद्घाटन झाल्यापासून काय अनुभव आहे? सर आंबेगावमध्ये आम्ही लोणी या ठिकाणी राहत आहोत सध्या आणि आम्ही आल्यापासून या ठिकाणी म्हणजे काम करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे फक्त कामच नाही, तर आम्ही विविध लोकांशी संपर्क सुद्धा साधलाय आणि तिथल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले. आमच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत आणि मला असं वाटतं, की हा NSS कॅम्प आम्हाला फक्त अभ्यासातच नाही, तर सर्वसामान्य आयुष्याच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करायला भाग पाडतोय. कारण NSS मार्फत तर आम्ही कामं करतोय किंवा ह्या गोष्टी तर शिकतोय. पण इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा ते कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत, त्या समस्यांवर आम्ही काय उपाय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेता येतात आणि ज्या काही अडचणी असतील ते आम्हाला विचारतायत, की तुम्हाला काय अडचण आहे? त्या अडचणीचं रूपांतर कुठेतरी आनंदात होते. त्यामुळे आम्हाला अजून जास्त तर ज्या परिसरामध्ये कॅम्पचं उद्घाटन झाले, कॅम्प संपन्न होतोय, त्या परिसरातला स्थानिक आढावा काय आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे. तर आपण दुसऱ्या विद्यार्थिनी आहेत. आपला परिचय? सर माझं नाव नंदिनी नेमाडे. बर. मी नेमाने मॅडम, मला हे सांगा का बुवा आपण लोकांपर्यंत काय जनजागृती करू इच्छितो या कॅम्पच्या माध्यमातून? ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपण त्यांना स्वच्छता कशी पाळली पाहिजे, परिसर आपला स्वच्छ ठेवला पाहिजे, म्हणजे की आपलं निरोगी आपण राहू शकतो. त्याबद्दल लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा त्याबद्दल जनजागृती आपण करू शकतो. जनजागृती करू शकतो. तर ह्या अजून नाही का मुलांमध्ये काही स्टुडंट आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण. तुम्ही बोलणार आहे? एक मिनिट. तर आपलं नाव काय? अनुप राजकुमार कातळे, BA LLB सेकंड इयर. ओके. तर मग या परिसरामध्ये आपण लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही इथं आलेलो आहोत, तर आम्ही छोट्या मुलांसाठी पथनाट्य केलंय. त्यांनी कसं राहिलं पाहिजे, स्वच्छता कशी केली पाहिजे, स्वतःबद्दल कसं स्वच्छ राहिलं पाहिजे, आपले कसं खाल्लं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, शाळेमध्ये आल्यास कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, हे आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे. सांगू. आपण बोलू शकता? हा सर, माझं नाव अभय रामेश्वर आहे आणि मी BA LLB फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. तर आम्ही इथं 4 फेब्रुवारीला आलो होतो लोणी आंबेगावमध्ये NSS कॅम्प करिता. तर आतापर्यंत आम्ही बरेच उपक्रम केलेत गावामध्ये. पाटबंधारे बांधलेत, जसं की आमच्या अर्जुन सरांनी सांगितलं. पाटबंधारे बांधलेत. आमच्या काही विद्यार्थ्यांनी गावातल्या लहान मुलांसाठी पथनाट्य तयार केलेले आहेत. तर त्याच्यातून आम्ही संदेश देणार आहेत गावातल्या लहान मुलांना, की स्वच्छतेबाबत संदेश देणार आहेत. आणि अजून आम्ही जसं सरांनी सांगितलं आमच्या, की जिल्हा परिषद शाळेच्या मागं तिथं चांगला उपक्रम चालू आहे त्यांचा, की ते स्वतःचं त्यांचं मध्यान्ह भोजनाच्या टायमाला जे भाजीपाला वापरतात ते शाळेमध्येच पिकवतात. तर त्या शाळेमागे जे पीक घेतात तर त्या शेतीची मशागत पण आम्ही करून दिलेली आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे सेंद्रिय शेती. हा. तर अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आणि नक्कीच आम्ही 10 तारखेपर्यंत गावात राहणार आहे. तर अजून काम करू आम्ही, आमच्याकडून जेवढं होईल तेवढे प्रयत्न करू. तर लोणीकरांनी जी सेंद्रिय शेती केली आहे शाळेमागे, त्याच शेतीमधून जे पाल्याचे सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय भाजीपाला मिळतो, तर सेंद्रिय शेती केली पाहिजे हा संदेश यांच्याकडून मिळतोय. तर आपण जाणून घेऊया. पुन्हा एक विद्यार्थिनी आहे. तर मला काय म्हणायचं, आता जे तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा हे नाही का नाल्यावरती, तर त्याच्यामधून लोकांना काय फायदा होऊ शकतो? जसं की मानवाच्या मूलभूत गरजा बघता 3 गरजा अन्न, वस्त्र, निवारा हे 3 न राहता 2 ॲडिशनल झालेले आहेत, आरोग्य आणि शिक्षण. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आहे आपलं, जे की आरोग्य आपण परिसर स्वच्छ ठेवला तर आरोग्य सुद्धा आपलं स्वच्छ राहील. एखादा मुलगा जर कचरा टाकतोय, ह्या एवढ्याशा कचऱ्याने काय होईल? तर त्याची एकट्याची मेंटॅलिटी न बघता तो बाकीचे सर्वजण तसंच करतात. तर आम्ही पथनाट्याद्वारे सगळ्यांना सांगतोय, की तुम्ही कचरा करू नका. एकाच्या मेंटॅलिटीने दुसऱ्यावरती प्रभाव पडतो. तर हा प्रभाव बंद झाला पाहिजे, आम्ही पथनाट्याद्वारे सांगणार आहे. आणि
जर पाणी जिरवा आणि पाणी अडवा आणि पाणी जिरवा जे माध्यम आहे त्याच्यामध्ये आमचा पहिल्याच दिवशी पाटबंधाऱ्याचा जो उपक्रम होता तो पाटबंधारा आम्ही बांधलेला आहे तिथं. पाणी अडवल्यामुळं पाणी जिरतं आणि ते पाणी वापस आपल्याला रियूज करता येतं. जसं की लोणीचं आम्ही सर्वप्रथम बघितली तिथली समस्या की पाण्याचीच आहे, पाण्याची कमतरता आहे. तर त्यासाठीच आम्ही हा पाटबंधारा एक छोटंसं एक आमचं श्रमदान देऊन इथल्या पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलो. तर आपण जाणून घेऊया त्यांचे मॅडम जे आहेत. तर साधारणपणे 10 दिवसाचा कॅम्प राबवणे आणि मुलींना सांभाळणे ही तारेवरची कसरत आपण त्या गावामध्ये कशी करता? नमस्कार, माझं नाव असिस्टंट प्रोफेसर स्वाती मेहता. मी NSS कॅम्पमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून अर्जुन सोमवंशी सरांबरोबर इथं आलेली आहे आणि ह्या 10 दिवसांचा कॅम्प आहे. इथे मुलं आहेत, मुली आहेत, पण ते इतके कोऑपरेटिव्ह आहेत. ते एकमेकांना सांभाळून घेतात. आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते ॲज अ गार्डियन म्हणून काम करतं. ते असे विविध उपक्रम करतं जेणेकरून आपल्या समाजाला आणि त्या स्टुडंटला एखादा स्टुडंट कसा घडावा यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतं. तर इथे बघा वेगवेगळ्या समाजातून, वेगवेगळ्या जागेवरून, वेगवेगळ्या ठिकाणावरूनची मुलं ही एकत्र आलेली आहेत. तर इथे राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं राबवलं जातं. आणि तसंच आम्ही या गावात ज्या दिवसापासून आलेलो आहे त्या दिवसापासून लोकही येतात आणि विचारतात की इथे काय चाललंय, तुम्ही काय करताय? तर त्यांनाही NSS जे श्रमदान शिबिर आहे याबाबत माहिती मिळते आणि ह्या मुली पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. तर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या परिसरामध्ये आमच्याकडून तुमचं टाळी वाजून स्वागत होणारच आहे. पण तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजून आम्हाला नाही का या भागाचा आनंद उत्सव जागृत केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. अं, धन्यवाद.